तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखे स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे क्वेश्चन्स कव्हर करणं असल्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जर रोज घ्यायचं आहे. तर सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी असा आहे, जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये कमीत कमी किती वर्षाची शिक्षा भोगावीच लागत असते? जन्मठेपेमध्ये कमीत कमी एकूण किती वर्षाची शिक्षा भोगावीच लागते? ऑप्शन क्रमांक 2 इकडे मित्रांनो, जन्मठेपेमध्ये 14 वर्षाची कमीत कमी शिक्षा भोगावीच लागत असते. पुढचा प्रश्न पाहूया. ऑक्सिजनयुक्त रक्त कोणत्या ठिकाणाहून सर्व शरीरात जात असते? ऑक्सिजनयुक्त रक्त शरीरामध्ये कोणत्या ठिकाणाहून संपूर्ण शरीरामध्ये जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, ऑक्सिजनयुक्त रक्त जे आहे हृदयापासून सर्व शरीरामध्ये जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. ॲनिमियाचे निदान करताना रक्ताच्या तपासणीसाठी काय वापरले जात असते? ॲनिमिया रोगाचे निदान करताना रक्ताच्या तपासणीसाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, मोर्चुदाचा उपयोग जो आहे ॲनिमियाचे निदान करत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी मोसमी पावसाचे आगमन सर्वप्रथम कोणत्या राज्यात होत असते? मोसमी पावसाचे आगमन सर्वप्रथम भारतातील कोणत्या राज्यात होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, तामिळनाडू राज्यामध्ये मोसमी पावसाचे आगमन सर्वप्रथम होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्यामध्ये जांभळी किंवा लेटेराइट मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? महाराष्ट्रामध्ये जांभळी तसेच लेटेराइट मृदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, वरीलपैकी सर्वच म्हणजे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी सर्व जिल्ह्यामध्ये जांभळी किंवा लेटेराइट मृदा आढळते. पुढचा प्रश्न पाहूया. अहिल्याबाई होळकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ते सांगायचं आहे. अहिल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, महिला व बालविकास क्षेत्रामध्ये जे आहे अहिल्याबाई होळकर पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा होतो? महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, कृषी दिवस म्हणून वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस साजरा होतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी अंजली भागवत या हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? अंजली भागवत या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, नेमबाजी खेळाशी अंजली भागवत या खेळाडू संबंधित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. गड आला पण सिंह गेला हे प्रसिद्ध वाक्य खालीलपैकी कोणी उद्गारलेले होते? गड आला पण सिंह गेला खालीलपैकी हे प्रसिद्ध वाक्य कोणी उद्गारलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. या ठिकाणी न्यूनत्व बोधक यांनी जे आहे गड आला पण सिंह गेला हे प्रसिद्ध वाक्य उद्गारलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार कोणाला असतो? ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील, तहसीलदार यांच्याकडे ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार असतो. पुढचा प्रश्न पाहूया. विशाखापट्टणम येथे खालीलपैकी कोणता कारखाना स्थित आहे? विशाखापट्टणम या शहरामध्ये खालीलपैकी कोणता कारखाना आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, जहाज बांधणी कारखाना विशाखापट्टणम येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात उंच मंदिर खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वात उंच मंदिर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील, श्री जगन्नाथ स्वामी मंदिर यांचे भारतातील सर्वात उंच मंदिर ठरलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. अमेरिका या देशामध्ये एकूण राज्यांचा किती समावेश आहे? अमेरिका देशामध्ये एकूण किती राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, अमेरिका या देशामध्ये एकूण 50 राज्यांचा समावेश आहे. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल विभाग येतात ते सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 आहे, एकूण 6 महसूल विभाग जे आहे महाराष्ट्र राज्यात स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. राजवाडी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पाण्याचा झरा आहे? राजवाडी या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पाण्याचा झरा आहे? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, गरम पाण्याचा झरा जो आहे राजवाडी ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 4000 चौरस मीटर म्हणजे एकूण किती एकर जमीन होत असते? 4000 चौरस मीटर म्हणजे एकूण किती एकर जमीन असते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 राहील, 1 एकर जमीन म्हणजे 4000 चौरस मीटर असते. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकाराचा मृत्यू उपोषण धरल्या कारणास्तव झालेला होता? खालीलपैकी कोणत्या क्रांतिकाराचा मृत्यू उपोषण धरल्या कारणास्तव झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 जतीनदास यांचा जो मृत्यू आहे उपोषण धरल्या कारणास्तव झालेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी जतीनदास
दास या क्रांतिकाराने एकूण किती दिवसाचे उपोषण धरलेले होते? जतीन दास या क्रांतिकाराने एकूण किती दिवसाचे उपोषण धरले होते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 एप्रिल 61 दिवसाचे उपोषण जतीन दास क्रांतिकाराने धरलेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. पोलिओची लस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत दिली जात असते? पोलिओची लस ही वयाच्या कितव्या वर्षापर्यंत देतात? ऑप्शन क्रमांक 1 एप्रिल वयाच्या 5व्या वर्षापर्यंत पोलिओची लस दिली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. अल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा आविष्कार केलेला आहे? अल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा आविष्कार केला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील डायनामाइटचा आविष्कार अल्फ्रेड नोबेल यांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारत व पाकिस्तान यांना विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव खालीलपैकी कोणते आहे? भारत आणि पाकिस्तान यांना विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 इक्वल रेड क्लिफ असे भारत व पाकिस्तान यांना विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी सातिवली ह्या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पाण्याचा झरा स्थित आहे? सातिवली या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या पाण्याचा झरा आहे? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो या ठिकाणी गरम पाण्याचा झरा आहे. सातिवली या ठिकाणी स्थित आहे. पाहूया पुढचा प्रश्न. एका मच्छराचे साधारणतः किती दिवसाचा जीवन कालावधी असतो ते सांगायचं आहे. एका मच्छराचा साधारणतः एकूण किती दिवसांचा जीवन कालावधी असतो? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो 5 ते 10 दिवसाचा जीवन कालावधी एका साधारण मच्छराचा असतो. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो? महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा खालीलपैकी कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 2 द्राक्षाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला ओळखले जाते. तर पाहूया पुढचा प्रश्न. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचे आहे. दक्षिण भारतातील शिखर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 अन्नमुडी हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर ठरलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती काही कालावधीनंतर राष्ट्रपती बनलेले होते? खालीलपैकी कोणते उपराष्ट्रपती काही कालावधीनंतर राष्ट्रपती बनले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो राधाकृष्ण, झाकीर हुसेन, व्यंकटरमण हे सर्व उपराष्ट्रपती काही कालावधीनंतर राष्ट्रपती बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी काय आहे. भारतातील गव्हर्नर जनरल नंतर काय म्हणून ओळखले जात होते? भारतातील गव्हर्नर जनरल नंतर काय म्हणून ओळखले जाऊ लागले? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो भारतातील गव्हर्नर जनरल जे आहे नंतर व्हाईसरॉय या नावाने ओळखले जाऊ लागलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. पंडिता रमाबाई यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केलेला होता ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कोणत्या धर्माचा स्वीकार केलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 ख्रिश्चन धर्माचा स्वीकार पंडिता रमाबाई यांनी केलेला होता. पाहूया पुढचा प्रश्न. आयोडीन दिवस भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आयोडीन दिवस भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा होतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 21 ऑक्टोबर दिवस भारतामध्ये आयोडीन दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे ते कोणत्या भाषेतील कवी होते ते सांगायचे आहे. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांचे आहे तर हे कोणत्या भाषेतील कवी होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य मित्रांनो बंकिमचंद्र चटर्जी यांनी बंगाली भाषेतील अतिशय पवित्र आणि प्रसिद्ध कवी होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी उमाजी नाईक हे खालीलपैकी कोणत्या जमातीचे किंवा समाजाचे होते ते सांगायचे आहे. उमाजी नाईक खालीलपैकी कोणत्या जमातीचे होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील रामोशी जमातीचे उमाजी नाईक हे व्यक्ती होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत ते सांगायचे आहे. उत्तर प्रदेश राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील 100 सदस्यांच्या जागा जे आहे उत्तर प्रदेश विधान परिषदेमध्ये आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. अँग्लो इंडियन समाजातील लोकसभेवरील सदस्यत्व कधी रद्द करण्यात आलेले आहे? अँग्लो इंडियन समाजातील लोकसभेवरील सदस्यत्व खालीलपैकी कोणत्या वर्षी कोणत्या दिवशी रद्द झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील 25 जानेवारी 2020 या रोजी या वर्षी अँग्लो इंडियन समाजातील लोकसभेवरील सदस्यत्व रद्द करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या रोपाला स्पर्श करताच मानवाचा मृत्यू लगेच होऊ शकतो ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. खालीलपैकी कोणत्या रोपाला स्पर्श करताच मानवाचा मृत्यू होऊ शकतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मंचिनल ट्री तसेच कनेर या दोन्ही रोपांना स्पर्श करताच मानवाचा मृत्यू देखील होऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. कल्पना चावला यांनी कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले होते? कल्पना चावला यांनी खालीलपैकी कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील अमेरिका देशाचे नागरिकत्व कल्पना चावला यांनी स्वीकारलेले होते.
वजन वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे दूध खाल्ले पाहिजे? वजन वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे दूध खाल्ले पाहिजे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहिलं मित्रांनो, म्हैस या प्राण्याचे जे दूध आहे वजन वाढवण्यासाठी खाल्ले पाहिजे. पुढचा प्रश्न पाहूया. हत्ती हा प्राणी भारतातून एकूण किती राज्याचा राज्य प्राणी ठरलेला आहे? हत्ती हा प्राणी भारतातील एकूण किती राज्याचा राज्य प्राणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील एकूण 3 राज्याचा राज्य प्राणी हत्ती हा झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हत्ती हा प्राणी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे? हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, कर्नाटक, केरळ, झारखंड या सर्व राज्यांचा हत्ती राज्य प्राणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वर्तमान महावीर हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते? वर्तमान महावीर जैन धर्मियांचे एकूण कितवे तीर्थकार व्यक्ती होते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. 24वे तीर्थकार वर्तमान महावीर जैन धर्मियांचे होते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या पदाचा कार्यकाल घटनेमध्ये नमूद नाही ते सांगायचं आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या पदाचा कार्यकाल घटनेमधून नमूद नाही? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाधिवक्ता यांच्या पदाचा कार्यकाल घटनेमध्ये नमूद नाही. पुढचा प्रश्न पाहूया. नाथसागर नावाने खालीलपैकी कोणत्या धरणाच्या जलाशयास ओळखले जाते? नाथसागर नावाने खालीलपैकी कोणत्या धरणाच्या जलाशयास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य राहील. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला जे आहे नाथसागर नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान आहे ते सांगायचं आहे? समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. नागपूर, मुंबई या 2 शहरादरम्यान समृद्धी महामार्ग आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही असे कशामध्ये सांगण्यात आलेले आहे? भारतामधून कोणतेही राज्य निघून जाणार नाही असे खालीलपैकी कशात सांगलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. उद्देश पत्रिकेमध्ये भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही असे सांगण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कारगिल युद्धामध्ये एकूण किती भारतीय सैनिकांचे या ठिकाणी प्राण गेले होते किंवा शहीद झाले होते ते सांगायचं आहे? कारगिल युद्धामध्ये एकूण किती भारतीय सैनिक शहीद झालेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 राहील. 527 सैनिक कारगिल युद्धामध्ये शहीद झालेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी तलावातील मासेमारी मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या जिल्ह्यात होत असते? तलावातील मासेमारी मोठ्या प्रमाणामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. भंडारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तलावातील मासेमारी सर्वात जास्त प्रमाणात होते. सचिन तेंडुलकर यांनी शेवटचा सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळलेला होता? सचिन तेंडुलकर यांनी शेवटचा सामना खालीलपैकी कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. वेस्ट इंडिज या देशासोबत जे आहे सचिन तेंडुलकर यांनी शेवटचा सामना खेळलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. बन्नारपट्टा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बन्नारपट्टा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर एक योग्य राहील. कर्नाटक राज्यामध्ये बन्नारपट्टा राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील कोणत्या देशाने सर्वप्रथम राष्ट्रगीत बनवलेले होते? जगातील कोणत्या देशाने सर्वप्रथम राष्ट्रगीत बनवलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. जापान देशाने जगामध्ये सर्वप्रथम राष्ट्रगीत बनवलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती रेल्वे विभाग आहेत ते सांगायचं आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती रेल्वे विभाग आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. एकूण 2 रेल्वे विभाग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे किती टक्के वजन असते? मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे एकूण किती टक्के वजन असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. 14% एवढे एकूण वजनापैकी हाडांचे वजन असते. पुढचा प्रश्न पाहूया. प्राणहिता ही प्रसिद्ध नदी एकूण किती नद्यांच्या संगमातून तयार झालेली आहे? प्राणहिता नदी एकूण किती नद्यांच्या संगमातून बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 एकूण 3 नद्यांच्या संगमातून प्राणहिता नदीचा उगम झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्राणहिता ही प्रसिद्ध नदी कोणत्या 3 नद्यांच्या संगमातून तयार झालेली आहे? प्राणहिता नदी खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या संगमातून तयार झाली आहे? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो वैनगंगा, वर्धा, पैनगंगा या सर्व नद्यांच्या संगमातून प्राणहिता नदी उदयास आली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या आणीबाणीला संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष मतांनी पारित व्हावे लागते? खालीलपैकी कोणत्या आणीबाणीला संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष मतांनी पारित व्हावे लागते? ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय आणीबाणीला जे आहे संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष मतांनी पारित व्हावे लागते.
तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली, नक्कीच इकडे तर गॅरंटी आहे की आपल्याला आवडलीच आहे. आणि कारणास्तव त्या सोडण्यापूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. तसेच चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.